आज मी शॉपमध्ये काही जाणार नव्हते, मग निवांत कामे उरकून श्रेयांशीसोबत वेळ घालवला आणि आज मला डोशाचं बॅटर पण बनवायचं होतं, तर त्याचीच तयारी चालू केली। डोसा बॅटर बनवण्यासाठी मी 1 पेला उडद डाळ आणि त्यामध्ये 1 चमचा मेथीदाणा आणि 5 चमचे हरभरा डाळ टाकली होती। ते व्यवस्थित वॉश करून बाजूला ठेवून दिलं, त्यामध्ये पाणी टाकून। आणि त्यानंतर दुसरीकडे तांदूळ घेतले, तांदूळ पण स्वच्छ धुवून घेतले आणि व्यवस्थित वॉश करून ते पण भिजत घातले। 1 पेला उडद डाळसाठी 2 पेला तांदूळ असं मेजरमेंट घेतलं होतं। आणि दुसरीकडे मी त्याच वेळेस 2 चमचे मेथीदाणा भिजत घातला होता। कशासाठी ते व्हिडिओमध्ये पुढे सांगतेच। फर्स्ट टाइम आम्हाला साऊथमध्ये रेशन भेटलं, तर तेच तांदूळ मी डोसाचं बॅटर बनवण्यासाठी वापरलं होतं। तर आता उद्याच समजेल की डोसा परफेक्ट बनतोय का नाही। आशा करते की चांगला जमावा, बघूया उद्या काय होतंय। त्यानंतर मग मी कपडे वगैरे फोल्ड करून जेवण केलं। जेवणामध्ये पण मी सिंपल डाळ भातच बनवला होता। त्यानंतर मग 6 तास झाल्यावरती मी बॅटर बनवण्यासाठी घेतलं। इकडे श्रेयांशी मिक्सरच्या आवाजाला घाबरत होती, म्हणून तिला पण मी किचनवरती बसवलं होतं। अशा प्रकारे परफेक्ट असं डोसा बॅटर बनवलं आणि मी जे मेथीदाणा भिजत घातला होता ते असं पाणी टाकून उकळून घेतलं। आणि त्यानंतर मग मी मॉर्निंगला जी भांडी घासली होती ती इव्हिनिंगला मांडून घेतली, तोपर्यंत भांड्यामधील सगळं पाणी निथळून जातं। त्यानंतर मेथीदाण्याचं जे उकळलेलं पाणी होतं ते थंड झाल्यावरती एका स्प्रे बॉटलमध्ये भरलं आणि ते केसांवरती अप्लाय केलं। यामुळे केसांचा ड्रायनेस कमी होतो आणि हेअर ग्रोथसुद्धा वाढते। तुम्ही बघू शकता एकाच यूजमध्ये किती छान सिल्की आणि शायनी हेअर झाले होते। नक्की ट्राय करून बघा। इव्हिनिंगला समोसा खाल्ला आणि रात्री परत आज भातच बनवला। बाय बाय।